खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांच्या बैलाचा झाला मृत्यू, बिबट्याची शक्यता। धुळे तालुक्यातील कापडणे गावात कापडणे ते कवठळ मडकीवाट रस्त्यावर युवराज नवल पाटील गट नंबर 290/1 या शेतकऱ्यांचं शेत आहे। त्या शेतात बांधलेल्या गुरांवर अनोळखी वनामध्ये रात्रीच्या सुमारास अचानक हल्ला केल्यानं त्या गुरांमधून एका बैलाचा जागेवरच मृत्यू झाला। त्या गुराला मानेच्या भागातून रक्त पीत मागचा सर्व भाग तोडून टाकलेला आहे। या प्रसंगी शेतकऱ्यानं वन विभागाशी संपर्क केला असता पंचनामा करण्यासाठी वनरक्षक युवराज महाले यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करत सर्व गोष्टींची पाहणी केली। आपण याचे शेतकरी व धनुर शिवारांमधील असणाऱ्या त्यांच्या शेतात पाळीव गुरं भाजलेली होती। त्यात मध्यरात्री अचानक वन्य प्राण्यानं हल्ला केल्यानं त्या गुराचा जागीच मृत्यू झालेला आहे। नाल्यालगत त्या वन्य प्राण्यांचे ठसे पाहता बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही किंवा अन्य प्राणी देखील असू शकतो असं मत वनरक्षक यांनी व्यक्त केलंय। सदर प्रसंगी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपली गुरं बंदिस्त जागेत बांधावीत असं आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आलंय। गुरांसोबत शेतकरी यांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी। जर ते वन्य प्राणी अशा पद्धतीनं हल्ला करू शकतात तर रात्रीच्या अंधारात लहान मुलावर देखील हल्ला होऊ शकतो, म्हणून आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहत लक्ष द्यायचे। सदर पंचनामा प्रसंगी वनपाल युवराज महाले, शेतकरी युवराज पाटील, पंच अरुण चौधरी, भूषण ब्राह्मणे, विजय चौधरी, भीमराव कुंभार, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, जयेश पाटील व आजूबाजूचे शेतकरी उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत। बोला सर। नमस्कार, मी युवराज महाले, वनरक्षक नगाव। आज सकाळी मला युवराज नवल पाटील यांचा फोन आला की बाबा माझं गोरा हे वन्यजीवानं मारून सनी ठार केलेलं आहे, म्हणून तिथे पंचनामा पाहणीसनी इथे आलो। पाहिलं असतं इथे खुणा वगैरे मिळून आल्यात आणि ज्या प्रकारे त्याला मानेला जखम केलेली आहे, तर असं वन्य प्राणीकडनंच होऊ शकतं। तर तरी सांगता येणार नाही कुठले वन्य प्राणी। मागचाही भाग चांगला खाल्लेला दिसतो आहे। पाळीव जनावर ते मृत्यू झालेले आहे। त्या ठिकाणी आम्ही सगळी पाहणी करून सनी पंचनामा केला। तरीही ग्रामस्थांना सूचना आहे की आपले प्राणी बंदिस्त बांधून ठेवा, वाड्यामध्ये बांधून ठेवा। खास करून लहान मुलांची काळजी घ्या। गावामध्ये लहान मुलांची संध्याकाळच्या टायमाला त्यांची काळजी घ्या। रात्रीच्या वेळेस त्यांना एकटं सोडू नका। वावरामध्येही काम करताना आजूबाजूला दक्षता ठेवा की बा असं प्रकरण घडले असल्यामुळे स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.